आणि गर्दी चालू होती जरा फास्टमध्ये ऑर्डर इकडं तिकडं पाहायला सुद्धा वेळ नव्हता. तिन्ही टेबलची ऑर्डर एक साथ, इकडं बी एक टेबल इकडे बी एक टेबल, तेव्हा अजून कस्टमर बसलेले. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजले दुपारचे 3. मी ब्लॉगला आत्ता चालू केलं आहे, थोड्या वेळापूर्वी चालू करायचं होतं ज्यावेळेस मी खाली आलो सुट्टीवरती त्यावेळेसच, कारण की वरती काही काम नव्हतं असून बसलेलंच होतं असं, त्यामुळे काही शूट करायला जमलं नाही काहीच, कारण मोबाईल चार्जिंग नव्हता. मोबाईल चार्जिंग लावला होता, आता चार्जिंग झाला आहे, आलो आहे मी शूट करायला चालू केलं आहे. आता वातावरण एकदम शांत आहे. आज पण काही अजून कस्टमर नाही आलेले. रूम दिले, 2 रूम दिले माझ्या मते, 1-2 रूम दिलेले आहेत, कस्टमर आलेले, बाकी काही नाही. मामान ते आले ते पप्पा त्यांचं चालू मोबाईल बघायचं काम. सकाळी त्यांना कुत्र्यानं चावून घेतलं. साप म्हणून गोरपड. हां, साप आहे म्हणून त्याच्यात गोरपड होती पाहिजे. हे तरी हे बामणगावचे मामान ते आले, दवाखान्यात आलेले होते. आजीबाई बसली आहे, आत्यानं त्यांचा मोबाईल आहे आजीकडे. आज मी गोरपड सकाळी कुत्रं चावून घेतलं पप्पाला. दूध घ्यायला गेले, अण्णा घेतलं कुत्र्यानं चावून मागून. या आत्यान त्या निघताय आता, ते थोड्या तवच आलेले 12-1 वाजता. आता 3 पिल्लू आहे बारी. अर्धा तासाला गाडी, अर्धा तास. इकडे नाही थांबणार. एक तर तुम्हाला गिरणा स्टीलजवळ पंपाजवळ थांबवा, नाही तर इकडं टेऱ्या फाट्यावर थांबले तर इकडं तिकडं जा. इथं नाही उभे राहते. रिक्षाला टाइम लागतो, पण हळूहळू जाते रिक्षा. मी त्या दिवशी पाहिलं 2 तास लागले तिला रिक्षाला त्या दिवशी. तुम्हाला तुम्ही बसने गेले तुम्हाला बाहेर राहील, बसने लवकर जाशाल. हां, मग चला निघाले आत्यान ते. परत कधी येणार तुम्ही? बर, हां म्हणते पाण्याची बदली एकटी गेली आज. योगेश भाऊ ड्युटी गेले, मग घरीच येतं. मग कोमल कसं येईल? मेंढ्या आल्या तेव्हा, मेंढ्या गाड्या थांबल्या सगळ्या रस्त्यावर. ताला घेऊन जाणार काय तुमच्याकडे? का होताय तुला येडं करमत नाही तुला? मग तू काय फिरायला चालली तिकडे असं? कोण? हा का? हे काय हे काय हे बनवले ना एव्हा ये नाही, घरात बनवले आम्ही. चौरंगण ते पाहिले का तुम्ही? घ्या पाना. ते काय मम्मी चौरंग पडले दाखव. हे बा, हे बा, हे पिढे फिनिशिंग पाहतेची. मटेरियल सगळं आपण आणलं आणि फक्त मजुरी त्याला दिली.
मजूर त्याचे काय 700 रुपये दिले आम्ही तिघांची. चांगले आणि ते पंगाला बी टाकून घेतला आणि ते प्लाऊड. तो पलंग आहे ना हे तूर टाकेल त्याचं प्लाऊड बसवून घेतला. प्लाऊड आणला होता त्याचा 800 रुपयाचा काहीतरी प्लाऊड आहे. हे बघ चौरंग बी मजबूत झाला एकदम. मटेरियल पडेल राहतं असं सामान बिमान. चला हा बा प्लाऊड. हां 1500 रुपयाची वस्तू का आणल्या. सामान मटेरियल आणायला 1500 रुपये लागून गेले. 2000 रुपये. इडच बनवलं होतं आणि इडच बसवलं होतं आम्ही त्या दिवशी दिले. आज तुम्ही दिसाल त्या व्हिडिओमध्ये नंतर येईल त्याच्यात दिसाल. आता हा काय तोच काढतोय मी. हां तुम्ही दिसाल त्याच्यामध्ये. मग कुमाला म्हणायचं हे बा आम्ही असं गेलो होतो पाहिलं होतं म्हणा तिथे. 8 hours later. त्यानंतर मित्रांनो आता वाजले 10 संध्याकाळची रात्रीची आणि गर्दी चालू होती जरा फास्टमध्ये ऑर्डर इकडं तिकडं पाहायला सुद्धा वेळ नव्हता. तिन्ही टेबलची ऑर्डर एक साथ. इकडं बी एक टेबल इकडे बी एक टेबल. तेव्हा अजून कस्टमर बसलेले. मस्त जेवण वाटलं त्यांना. हे कॅमेराचं काय विषय काय मी ते काढावं लागेल व्यवस्थित. अनिकेत मारतोय कपडा हा जास्त शाणा वरतो स्वतःला म्हणून त्याला लावलं आहे काम मस्त. इकडं मॅनेजर साहेब काहीतरी सांगताय त्यांना टेस्टमध्ये काही मिस्टेक झाला ते सांगताय. 1 hour later. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा. जो पार्ट आवडला तो कमेंट करा. आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनल जर नवीन आले असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूया उद्याचे नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये. एकच वादा SR दादा. धन्यवाद.